रामकृष्ण हरी. मी हबपा ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर. आज या महाराष्ट्रामध्ये बरीच लोक एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणतात. जर एकनाथ शिंदे साहेबांचं चुकीचं काय त्यांनी केलं? बाळासाहेब ठाकरेंचा नियम आहे, घरात कुठलंही पद घ्यायचं नाही, फक्त पक्षाचं पद ठेवायचं आणि पक्ष चालवायचा, महाराष्ट्रातलं राजकारण करायचं. परंतु ज्या वेळेस शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आलं त्यावेळेस एकनाथ शिंदेच हे या मुख्यमंत्री पदाचे खरे दावेदार होते आणि त्यावेळेस अचानक उद्धव ठाकरे येऊन तिथं त्या खुर्चीवरती बसले. काय एकनाथ शिंदेंचं चुकलं? तुम्ही नियम तोडला आणि इकडं मुख्यमंत्री पदावरती बसलात. मग या ठिकाणी गद्दारी सगळ्यात अगोदर ही एकनाथ शिंदेबरोबर झाली आणि म्हणून एकनाथ शिंदेने केलं. भाजप बरोबरती तुम्ही युती केली, भाजपचे जास्त आमदार आले, तुमचे कमी आले, तरी तुम्ही मुख्यमंत्री पद मागितलं. पण 1999 साली सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. शिवसेनेचे आमदार जास्त होते, भाजपचे कमी होते. 12 अपक्ष आमदार कमी होते आणि त्यावेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांनी 12 अपक्ष आमदार गोळा केले होते विलासराव देशमुखांच्या मदतीने. त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की तू आमदार गोळा कर, नाही तर नको करू, आमचे आमदार जास्त आहेत, आमचाच मुख्यमंत्री होणार. मग त्यावेळेस कुठे गेला हा नियम? काय देवेंद्र फडणवीस यामध्ये चुकलं? त्यामुळे देवेंद्र फडणवीसवरती जे पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात हे पूर्णपणे खोटे आहेत. फक्त देवेंद्र फडणवीसला एक समाज म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आणि या ठिकाणी ही गोष्ट महाराष्ट्राला शोभणारी नाही, एवढंच मी सांगतो. रामकृष्ण.